अमरावतीमध्ये स्त्री जिल्हा रुग्णालयाला आग लागली। 3 बाळांचा यामध्ये मृत्यू झाला। पहाटे 3:30च्या सुमारास आग लागली आहे। नवजात शिशु अतिदक्षता विभागामध्ये व्हेंटिलेटरमध्ये स्फोट झाला आणि त्यामुळे ही आग लागली असल्याची माहिती मिळते आहे। 6 बाळांवरती सुपर स्पेशालिटी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। सरकारी दवाखाना आहे म्हणून ह्याच्याकडे दुर्लक्ष आहे का? प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये नाही फुटत व्हेंटिलेटर्स, तर नवीन बिल्डिंग आहे ही। हे काय जुनी पण बिल्डिंग नाही झालेली आहे। स्वतःला इन्फ्रामॅन म्हणून घेणारे ह्याच्याकडे हे जे इश्यूज आहेत ह्याच्याकडे दुर्लक्ष करतात। व्हेंटिलेटर निकृष्ट दर्जाचे पुरवण्यात आले होते का असा देखील प्रश्न या निमित्ताने निर्माण नाही, याच्यामध्ये तर मी म्हणणार नाही निकृष्ट दर्जाचे ना, एकदम चांगले होते आणि टेस्टिंग केलेले होते आणि टेस्टिंग करून याचे आपण ताब्यात घेतले होतं, म्हणून निकृष्ट दर्जाचा म्हणता येत नाही। पण इलेक्ट्रिकचं हे असल्यामुळे त्याच्यामध्ये काय बिघाड झाला हे आता तरी सांगता येणार। जेव्हा आपण त्या ठिकाणी त्याची चौकशी करू त्याच्यामध्ये सगळं बाहेर येईल। जेव्हा आता आग लागते आणि फायरची जे गोष्टी असतात ऑडिट झाले आहे का ते पाहावं लागेल। आणि जे स्प्रिंकलर आहे ते का सुरू नाही झाले, कारण आता आपण सगळे पत्रकार सोबत आतमध्ये उभे होतो तर तेव्हा तो एक एक दोन दोन स्प्रिंकलर सुरू होते। त्याची ऑडिट कोण करताय, त्याला मॅनेज कोण करताय आणि का सुरू नाही झाले आणि सिलेंडर आतमध्ये असल्यानंतर ते कसा ब्लास्ट होते ते सगळी गोष्टीची इन्क्वायरी करणार। आणि मी स्वतः मंत्री महोदयशी बोलणार आहे, रवीजी मंत्री महोदयशी बोलले आहे आणि याची इन्क्वायरी 100% होणार आहे। जेही कोणी दोषी असेल त्याच्यावर कडक पद्धतीने कारवाई नक्की होईल।